एक माणूस कपाळावर हात मारून स्वामींच्या मठात बसला होता. तो खूप दिवसापासून एका जमिनीचा व्यवहार करत होता, ज्यात त्याने काही लोकांशी खोटे बोलले, फसवणूक केली होती. त्याला भीती होती की त्याचे पितळ उघड पडेल. तो स्वामींना म्हणाला, "स्वामी, मला या संकटातून वाचवा. माझा हा व्यवहार यशस्वी होऊ द्या. मी तुम्हाला 5 किलो पेढे वाटेन." स्वामी त्याच्याकडे पाहिले आणि एका रिकाम्या घागरीकडे बोट दाखवून म्हणाले, "बाळा, जा आणि या विहिरीतून पाणी भरून आण." तो माणूस विहिरीवर गेला, पण घागरीला खालून एक मोठे छिद्र होतं. तो कितीही पाणी भरू लागला तरी घागर रिकामी राहत होती. तो थकून परत आला आणि म्हणाला, "स्वामी, घागर फुटकी आहे. पाणी कसे टिकणार?" स्वामी शांतपणे म्हणाले, "जसे फुटक्या घागरीत पाणी टिकत नाही, तसे पापाच्या पायावर उभा असलेले यशस्वी कधीच टिकत नाही. आधी तुझे व्यवहार साफ कर, मग माझ्याकडे रक्षणासाठी अपेक्षा कर." बोध: चुकीच्या मार्गाने मिळवलेली गोष्ट टिकवण्यासाठी देवाला साकडे घालू नका. सत्य आणि प्रामाणिकपणे असेल तरच स्वामींची कृपा तुमच्यावर सोबत राहील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.